दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडींनी 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे रवींद्र चव्हाणांचं विधान। तर विचारधारेवर फार पूर्वी युती झाली आहे। बाळासाहेब अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। भाजपनं थ्रो केल्यासारखं किती दूरवर जातील हे शिंदे सेनेला कळणार नाही। ठाकरेंच्या शिंदे सेनेला टोला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणजे यूज अँड थ्रो ठाकरेंचा हल्ला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांना युती नको। रवींद्र चव्हाण यांचा आमच्या कुटुंबावर पर्सनल राग दिसतोय। ते पर्सनल राग निवडणुकीवर का काढतायत आणि निलेश राणेंना पाडण्यासाठी हे सुरू आहे निलेश राणेंचं विधान। रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील त्यामुळे गांभीर्याने घ्यायची गरज नाही। चव्हाणांच्या वक्तव्यावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया। तर 2 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवा, भांडू नका असं चव्हाणांना म्हणायचं असेल गिरीश महाजनांकडूनही सारवासार। निवडणुकीत पैशाचा पाऊस नव्हे तर अतिवृष्टी सुरू। पैशाचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। सावंतवाडीत काही वॉर्डात 10 ते 15 हजार एका मताचा रेट। दीपक केसरकरांचा भाजपवर थेट आरोप। भाजपचे पैसे स्वीकारा, मतदान शिंदेंच्या शिवसेनेला करण्याचं आवाहन। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू। नारायण राणे तुम्हाला प्रचारात कुठे दिसतायत का? दीपक केसरकरांचा सवाल। तर हा मोठ्या कटाचा भाग आहे, पालिकेपुरतं मर्यादित नाही। निलेश राणेंची प्रतिक्रिया। आतुरता होती नांदेडमध्ये जावा आणि माझी मुख्यमंत्र्यांचा आणि आत्ताच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा, पण इथे सगळीकडे कचरा आणि घाणच घाण आहे। अशोक चव्हाणांवरती भोकर मतदारसंघातील मुदखेड शहरावरून गुलाबराव पाटील यांची टीका। पाणी पाजण्याचं काम पाणीपुरवठा मंत्र्यांचं आहे, पण काम करायची नाही आणि दोष आम्हाला द्यायचा। खासदार अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार। तर सुप्रीम कोर्टानं आज जी आहे ती सुनावणी घेतलेली होती आणि त्यामुळे 57 निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। तिथे स्थगिती जी आहे ती कोर्टाकडून देण्यात आलेली नाही। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। निवडणुकांना स्थगिती नाही। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। मनपा निवडणुकांनाही लवकर जाहीर करा। जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका निवडणुकांनाही लवकर जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्येही 50% आरक्षण मर्यादेतच घेण्याचे कोर्टाचे निर्देश। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत राज्य निवडणूक आयोगानं वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराला वेळ मिळाला होता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुका होणार हे स्पष्ट। उमेदवार उत्साहात प्रचार करतील। कोर्टाच्या निर्णयानंतर गिरीश महाजन यांचं विधान। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावरती टांगती तलवार। ओबीसीच्या फसवणुकीचा हा प्रकार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। वर्षा गायकवाड आणि शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयोगाची भेट। दुबार मतदारांचं मतदानाला आल्यावर त्यांच्याकडून शपथपत्र घेतलं जाईल असं आयोगानं सांगितल्याची दिली माहिती। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पुढेही निवडणुका रद्द होतील असं वाटत नाही। निवडणुकीला स्थगिती नाही हा ओबीसींसाठी मोठा दिलासा। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मोठं बेंच जे बनवलंय त्यामध्ये राज्य सरकारनं डेटा गोळा केला का? निर्णयाचं स्वागत करतो। मांठिया समितीनं दिलेल्या आकडा डोळ्यात धूळ फेकणारा। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया।